हेच दीनानाथ मंगेशकरजी, लता मंगेशकरजी यांचं गावचं गोवा राज्यातील जुनं घर. श्री मंगेश प्रसन्न ओम नमः शिवाय ही आपल्याला घेऊन जाईल थेट मंगेशी गावात, ज्या ठिकाणी मंगेश देवतांचे मंदिर आहे. शुभ सकाळ मंडळी, जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो फ्रॉम गोवा राज्य. मंडळी, आज दिनांक 1 मे 2024, ऑब्विसली महाराष्ट्र दिन. तर या गोवा राज्यातूनच आपल्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी, आपल्या मे महिन्याला झाली आहे सुरुवात. हॅशटॅग हॉलिडे मेच्या या नवीन एपिसोडमध्ये आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे उत्तर गोवा राज्यातील अशा मंदिरात जे गोवा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येते. ऐतिहासिक दृष्टीने ते मंदिर सुप्रसिद्ध आहे, पण आजच्या दिवसामध्ये पर्यटन स्थळ देखील म्हणून आज सुप्रसिद्ध आहे. टायटल थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे चाललो आहे. उत्तर गोवा राज्यातील पणजी फोंडा मार्गावर असलेल्या प्लिवळ गावातील मंगेशी येथे असलेले श्री देव मंगेश देवाचे दर्शन करायला, ज्याला मांगलिश देव असे देखील बोलले जाते. आज बोलतात मंगेश देव साक्षात महादेवाचा अवतार. आणि सोबत आपण त्यांच्या गावच्या घरी जाऊ, ज्यांनी भारतीय संगीत क्षेत्रामध्ये 7 दशकाहून अधिक गाणी गायली. भारतीय गान कोकिळा म्हणून ओळख असलेल्या, सोबत भारतरत्न पुरस्कृत सर्वोत्तम ज्येष्ठ श्रेष्ठ लता दीदी मंगेशकर जी यांचं गाव, ज्या माझ्या आवडते आहेत, तुमच्या आवडते आहेत, संपूर्ण जगाच्या आवडते आहेत. आणि त्यांच्याच गावचं घर आपण वेळ मिळाला तर नक्की जाऊन बघून येऊ. पण आधी मंगेश देवाचे दर्शन, त्यानंतर त्यांच्या गावचे घर. गोवा राज्य म्हटलं की नको त्या गोष्टी ऐकायला येतात, समोर पाहायला मिळतात. पण माझ्या परीने जर तुम्ही गोवा पाहिलात तर खऱ्या अर्थाने गोव्यांची संस्कृती, इकडची मंदिरे नक्कीच बघाल. पण त्यासाठी काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे. आणि मंगेशी गावी ठिकाणी असलेल्या या मंगेश मंदिरात तुम्ही कसे जाल, तिथे पोहोचण्याचा मार्ग सोपा कोणता, किती खर्च येतो, संपूर्ण काही तुम्हाला माहितीसह प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल. तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पण त्याआधी जे कोणी आहेत गोव्यांचे, यार नक्कीच कमेंट केला हॅशटॅग आम्ही गोयंकर. करंट लोकेशन थिवी रेल्वे स्टेशन, स्टेशनचा बाहेरचा परिसर, समोरचा रोड पणजी दोडा मार्ग. आणि टायमिंग झालंय सकाळचे 7:30. समोरच सुंदरसं मंदिर आहे, आपण तिथे जाऊन दर्शन करू आणि मग पुढचा प्रवास गाठू. आली 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 आपली एसटी आली, लाल परी, महाराष्ट्राची लाल परी. तो गेट बंद म्हणून मी मागच्या बाजूने आलो. हा सुरू आहे. श्री समर्थ राष्ट्रवादी प्रसन्न शिरसई बारदेश. तुम्हाला यायचं आहे मंगेश देवाचे दर्शन करायला मंगेशी गावात. तर जवळचं लोकेशन, नियरेस्ट रेल्वे स्टेशन कोणतं, तर ते मडगाव. तर मडगावपासून मंगेशी गाव 25 किलोमीटर अंतरावर आहे. आणि सध्या मी उभा आहे थिवीम रेल्वे स्टेशन. तर थिवीमपासून पणजीच आहे 25 किलोमीटर अंतर. आणि पणजीपासून मंगेशी गाव 25 किलोमीटर, अर्थातच 50 किलोमीटरचा आज माझा प्रवास होणार आहे. ॲक्च्युली मी आलो होतो थिवीमला, म्हटलं इथूनच आपण जर्नी स्टार्ट करू पणजी, आणि पणजीपासून मग पुढे मंगेशी गाव. पंजिम KTC बस स्टँड गोवा या अष्टविनायक बसने आपला प्रवास झाला थिवी रेल्वे स्टेशन ते पणजी बस स्टँड. किती रुपयात? फक्त आणि फक्त 35 रुपये. तर जेवढे मी अमाऊंट सांगतोय तुम्ही नोट डाऊन करा, कारण आपल्याला जायचं आहे थेट आता मडगावच्या दिशेने फोंडा गावी आणि तिथून मग मंगेशी गावात. आतापर्यंत आपला किती खर्च आला? फक्त 35 रुपये. कुठून? थिवी रेल्वे स्टेशन ते पणजी बस स्टँड. प्रिव्ह्यू दिशेने जाणाऱ्या गाडी मला शक्यतो कदंबापेक्षा प्रायव्हेट भेटतील. जाऊया. चायचा घोट पण नाही घेतलाय. पहिली चहा नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास वाटू. तर माझ्या मागे बस बघताय, ही आपल्याला घेऊन जाईल थेट मंगेशी गावात, ज्या ठिकाणी मंगेश देवतांचे मंदिर आहे. पणजी महाटरोळ पणजी. चला जाऊ. गरमी इतकी होते की प्रत्यक्षात आंघोळच होते. असं तुम्हाला जायचं असेल मडगावला तर साईडला मडगाव फोंडा या मार्गे जाणाऱ्या गाड्या दिसतील, तेथेच तुम्हाला मंगेशच्या ठिकाणी जायला बसेस मिळतील. आपली गाडी सुटली आहे. या साईडला बघू शकता कदंबाच्या 9 मीटर इलेक्ट्रिक बस, 12 मीटरच्या या आणि 9 मीटर त्या. 12 मीटरच्या चालतात शटलला पणजी मडगाव कारवार, आणि 9 मीटरच्या चालतात पणजी वास्को पणजी. आणि अशा प्रकारे आपल्या प्रवासाला झाली सुरुवात. गणरायाचं नामस्मरण करून आपल्या पुढच्या प्रवासाला
सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. छानपैकी थंड वारा सुटलाय. मगाशी बसून बसून आंघोळ होत होती, आता मस्त वाटतंय. क्लायमेट बघा एका फटक्यात चेंज. पणजी बस स्टँड पासून आपला प्रवास होतोय मंगेशी गावच्या दिशेने. तर त्याचं तिकीट भाडे आहे 25 रुपये. अंतर किती 20 काय 22 किलोमीटर. आधी 35, आताची 25. टोटल किती खर्च 60 रुपये 60 रुपीज. हा संपूर्ण ओल्ड गोवा, जुने गोवा, पुणे गोय. पोचलो बाबा इथंचा मंगेशी गाव. आपली ही बस मागून अजून एक होंडा मंगेशी. समोर उतरत मेन कमान दिसते श्री संस्थान मंगेश आणि पलीकडचा मांगरीश मठ. एकच नाव आहे ते. या कमानीपासून आपण आत पुढे जाऊ स्ट्रेट चालत 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 जाऊचा ना. चालत सुंदर असं हे मंगेशी गाव. पुढे प्रिवळ गाव आणि उन्हापासून सावली देणारं वडाचे झाड. आपण मेन कमानीपासून आलो आणि संपूर्ण ही जागा मंदिराचीच आहे. भलं मोठं मंदिर भाई. गोवा राज्यातील पहिल्या क्रमांकावर असणारं आपलं मंगेश देवाचे मंदिर. मांगरीश देव साक्षात भगवान शंकराचा अवतार. मंदिरा शेजारी पोचतोय आणि बघा संपूर्ण आजूबाजू परिसर. उन्हाळ्या ऋतूमध्ये इतकं दिसतोय, त्या पावसाळ्यामध्ये अजून किती उठून दिसेल. नयनरम्य नयनरम्य. हा बाजूला छोटासा रोड, पार्किंगसाठी सोयीसुविधा. श्री मंगेश प्रसन्न. ओम नमः शिवाय. मंगेशी गाव प्रिवळ गाव. काय ह्या म्हणजे हार का यो किती 30 रुपये. का मंगेशा देतं मंगेशाक. खयचं फुल बोलला तुम्ही? या बकोलीचं. सुंदर सुंदर. मेन गेट शेजारीच लिहून ठेवलं आहे की मंदिर बंद कितीला होतं 9:30. ओपन कितीला ते लिहिलं नाही. फक्त चप्पल काढण्यासाठी समोर चप्पल स्टँड आणि छोटीशी वेट आपल्या मांगरीश देवासाठी. तर मग चला गर्दी कमी आहे, पटकन दर्शन करून घेऊ आणि मग थोडक्यात शॉर्ट बट स्वीट माहिती जाणून घेऊ. पण त्याआधी माझ्यासोबत सर्वांनी एकत्र बोला जय मंगेश. श्री मंगेश हे गोवा राज्यातील उत्तर गोव्यातील महत्त्वाचे हिंदू देवस्थान. श्री मंगेशाचे लिंग सुंदर असून आसनस्थ चेहरा एकदम शांत. देवालय परिसरात तुम्हाला दुतर्फा नारळीच्या रांगाच पाहायला मिळतात. 3 बाजूंनी दुमजली अग्रशाळा आणि मधोमध मंगेशाचे देऊळ. तर मध्यभागी तुळशी वृंदावन पाहायला मिळते. गाभारा परिसरात मुख्य स्थानी मंगेश, पुढे नंदिकेश्वर, तर भगवतीची मूर्ती देखील पाहायला मिळते. पणजी फोंडा मार्गावरील प्रिवळ गावातल्या मंगेशी येथे असलेले देवस्थान आज पर्यटन स्थळ देखील म्हणून संबोधले जाते. मंगेश देवालय. श्री मंगेश यांना मांगरीश म्हणून या नावाने देखील ओळखले जाते. महादेवांचा अवतार आहे आणि हा देव हिंदू गौर सारस्वत ब्राह्मणांचे कुलदैवत आहे. मंदिराची वास्तुकला पाहिली तर 400 वर्षाहून अधिक जुने आणि शांतादुर्गा मंदिराच्या शैलीत तयार करण्यात आले. मंदिरातील आजूबाजूचा परिसर हा पाहतच राहावा असं वाटतो. अनेक घुमट, स्तंभ, खिडक्या, प्रमुख नदी आणि मंदिराच्या मध्यात एक भव्य 7 मजली दीपस्तंभ देखील पाहायला मिळतो. मराठी गायक, नाट्य अभिनेते, संगीतकार, मास्टर पंडित दीनानाथ मंगेशकर यांचेच हे मंगेशी गाव. एवढंच काय तर भारतीय संगीतात 7 दशकांसाठी गायलेल्या, भारतीय गान कोकिळा म्हणून ओळख असणाऱ्या
लता मंगेशकरजी यांचे सुद्धा हेच मंगेशी गाव. मंदिरापासून काही अंतरावरच त्यांचे जुने गावचे घर देखील पाहायला मिळते. मांगेरीश म्हणजे देव मंगेश यांचे दर्शन झाले असेलच. आणि देण्यात आलेली माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जय मंगेश लिहून नक्कीच कमेंट करा. जय मंगेश हर हर महादेव. मंदिर बाहेरून जितके दिसायला सुंदर त्याहून दुप्पट आतमधील परिसर. आत गेल्यावरती बाहेर याची इच्छाच होणार नाही, इतकं सुंदर असं देखणं आहे. पण माफ करा, आतमध्ये व्हिडिओ शूटिंग म्हणा किंवा फोटो घेण्यास सक्त मनाई. महादेवाचे नामस्मरण करत मंगेश देवाला नमस्कार करून मस्त बसलो आहे सावलीमध्ये. माझ्या मागे पाहू शकता भली मोठी दीपमाळ. गरमी इतकी मोठ्या प्रमाणात आहे ना, विचारू नका. पण ट्रस्टनी चांगलं काम केलं आहे. अशा छोट्या छोट्या मेढी टाकून वरती छत बांधून सावली देण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी हा मेन गेट, पण त्याआधी समोर काळभैरवचं मंदिर आहे. त्यांना नमस्कार करा आणि मग असे पुढे पुढे चालते व्हा. आणि या मंदिरात ड्रेस कोड कंपल्सरी आहे. शॉर्ट्स नॉट अलाउड. शॉर्ट्स घातलं असेल तर असं केलं जाईल. प्रवेशद्वारा शेजारी आहे त्रिशूळ. डावीकडे श्री मंगेश देवस्थान कमिटी ऑफिस. तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल मंदिराबद्दल म्हणा किंवा दान करण्यासाठी नंबर दिसतो आहे स्क्रीनवरती, समोर देखील आहे आणि माझ्या स्क्रीनवर दिसतो आहे. तर नक्कीच आवर्जून कॉन्टॅक्ट करू शकता श्री मंगेश देवस्थान कमिटीला. कमिटी ऑफिसच्या बाजूलाच आहे यज्ञ मंडप श्री मंगेश महारुद्र प्रसन्न. समोर दिसेल महाजनांचे निवासस्थान. तर इथे राहण्यासाठी कोणती सोयीसुविधा नसून हे बहुतेक मंदिरातील ट्रस्टीसाठी आहे, पण टुरिस्ट लोकांना राहायला परमिशन नाही. समोर दिसते परमपूज्य स्वामी महाराजांचे निवासस्थान. त्याच्याच बाजूला आहे मुळकेश्वर देवस्थान. समोर मुळकेश्वर देवस्थान, बाजूला आहे लक्ष्मीनारायण, सूर्यनारायण, श्री गरुड आणि इकडे सातेरी वीरभद्र देवस्थान. मुळकेश्वर देव आहे तिथे विडी दाखवली जाते. विडी, आता विडी का दाखवली जाते, त्याचा अंगाला लावून ती मळ लोक घरी घेऊन जातात प्रसाद म्हणून. तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर समोर कॅन्टीन पण आहे मुळकेश्वर देवाच्या बाजूला. नाश्त्यासाठी मी घेतली आहे कांदे पोहे आणि कॉफी. नाश्ता करायचा असेल तर आधी असे कुपन घ्यावे लागतात. कसे कॉफी आहे 20 रुपये, कांदे पोहे 30 रुपये. कांदे पोहे शिरा उपमा काही घ्या 30 रुपये. आणि कांदे पोहे बघा मस्तपैकी लाल लाल आहेत, बटाटे आणि शेंगदाणे घालून. महाराष्ट्रामध्ये पिवळे, गोव्यामध्ये लाल कांदे पोहे. या मंडळी नाश्ता करायला या. मस्तपैकी लाल पोह्यांचा आस्वाद घेत आता घेऊ नेसकॅफे, ज्याची किंमत आहे 20 रुपये. कॅन्टीन बघा अशी काय दिसते. मंगेश मंदिरातील कॅन्टीन. सिटिंग अरेंजमेंट खूप छान. तुम्ही दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण देखील करू शकता. कॅन्टीन ओपन होण्याचा टायमिंग सकाळी 7:30 ते रात्री 8पर्यंत. तर मंदिरात येत आहे, टेन्शन नाही. खानपान तुम्हाला सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. मला वाटलं गर्दी असेल, पण इतकी गर्दी नाही. प्लस बाहेरचा परिसर एकदम नीट अँड क्लीन. चारी बाजूंनी झाडं झुडपं. बसण्यासाठी असे बेंचेस पण आहेत. निवांतपणे आरामात सावलीखाली बसू शकता. तर अशी काही थोडक्यात माहिती प्रिवळ गावातील मंगेशी गावात वसलेले श्री मंगेश देवालय. कारण काही लोक असे म्हणतात की मंगेशी गाव मंगेशी देव. असं नाही. मंगेशी गाव आणि देवाचे नाव श्री मंगेश किंवा मानगिरीश या देखील नावाने ओळखले जाते. तर तुमच्यापैकी कोणाचे मंगेश किंवा मानगिरीश नाव असेल तर या नक्कीच कमेंट करा. आणि आतापर्यंत देण्यात आलेली माहिती ती सुद्धा कशी वाटली नक्कीच कमेंट करा. तर मी आलो तेवीमपासून आपण 60 रुपयात प्रवास केला मंगेशी प्रिवळ गावापर्यंत. ॲक्च्युली मडगाव पण जवळ आहे, करमाळी तर अगदी जवळ आहे. पण करमाळी कसं वाहनांची आणि राहण्याची प्लस तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर तितकी काही सोयीसुविधा नाही जितकी थिविमला आहे, पणजीला आहे आणि मडगावला आहे. मंदिराच्या खाली बरोबर तर सुंदरच एकदम नयनरम्य 12 ज्योतिर्लिंग. आणि ज्यावेळेस मंदिरात असं कार्यक्रम यात्रा असते तेव्हा त्या छोट्याशा बोटीच्या साहाय्याने प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा काही म्हणा, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये ठिकठिकाणी वडाचं आणि पिंपळाचं झाड असतं ना, एकदम शांत सावली देणार. ते चौकशी केली की दीनानाथ मंगेशकरांचं जुनं घर कोणतं. तर तुम्हाला सांगू इच्छितो हे मंदिर, ही मुख्य इमारत, आतमध्ये मंदिर आणि त्याच्या शेजारी मधोमध दिसते कौलारू चिरेबंदी घर. हेच त्यांचं मूळ जुनं घर. या इमारतीसमोर आहे शांतादुर्ग भोजनालय. व्हेज नॉनव्हेज जेवण मिळेल तुम्हाला.
जेवू शकता आरामात. भोजनालय म्हणजे हरकत नाही. असं वडाचं झाड आणि वडाच्या झाडासमोरच त्यांचं मूळ जुनं घर आणि खूप सुंदर असं नयनरम्य गाव दिसतंय मला हे मंगेशी. आणि या ठिकाणी मंगेशकर अण्णावांसोबत गावडे अण्णावांची देखील माणसं राहतात. समोर एक स्टॉल दिसेल, छोटंसं जनरल स्टोअर. गावडे राहतात, गावडे. मला वाटलं लांब असेल घर, पण मंदिरा शेजारीच आहे. हेच दीनानाथ मंगेशकरजी, लता मंगेशकरजी यांचं गावचं गोवा राज्यातील जुनं घर. तर असं काही आपला मंडळी आजचा आपला प्रवास थिवी ते मंगेशी गाव. एकूण किती खर्च आला? फक्त प्रवासाचा खर्च 50 किलोमीटरसाठी 60 रुपये आणि बाकीचा जो काही खर्च असेल, नाश्ता पाणी किंवा आपण हार घेतो, फुलं, तो प्रत्येकाचा इंडिपेंडेंट. पण प्रवासाचा खर्च हा मात्र 100 रुपयाच्या आत होतो. मग तुम्ही कुठं पण प्रवास करा, थिवीपासून, करमाळीपासून किंवा मडगावपासून. सुरुवातीला आपण जी पाहिली कमांड त्याच्याच बाजूला आहे श्री मंगेश मठ. आपण बोलू शकतो एक प्रकारे सभागृह हॉल. चला तर मंडळी थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल उद्या, कारण कदंबाची अशी ट्रान्सपोर्ट बस जी लॉकडाऊन नंतर किंवा तब्बल 4 वर्षानंतर सुरू झाली माझ्या गावात. तर ही कदंब बस नेमकी कुठून सुरू होते, माझ्या गावी कुठे जाणार, संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल. त्यासाठी काय करायचं आहे, आजची व्हिडिओला एक लाईक करा, जय मंगेश कमेंट करून नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं ना. आणि कोणाकोणाचं कुलदैवत आहे मंगेश देवता सोबत मंगेशी गावामध्ये व्हिडिओ बघताय ना, ते सुद्धा नक्कीच कमेंट करा. भेटूया नवीन एका प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.